Hello students, welcome back to our channel Information Technology. I am Jagtap SV from Krishna Mahavidyalay, Rete Budruk. Today we learn about inline frame and web hosting using PPT. So let's start with intro. In this video we study 1.10 inline frame in HTML5. Also, the tag iframe element creates an inline frame. इनलाइन फ्रेम्स क्रिएट करण्यासाठी आपल्याला आय फ्रेम टॅग हा यूज केला जातो. फ्रेम म्हणजे काय, तर फ्रेम डिवाइड्स ब्राउझर विंडो इंटू सेव्हरल पार्ट्स थ्रू विच वी कॅन सी मोर दॅन वन वेब पेज ॲट अ टाइम. Multiple scrollable sections can be created using frames. Each HTML document is called a frame, and each frame is independent of the others. Frame pages can also be hyperlinked. फ्रेम जेव्हा क्रिएट होते तेव्हा वेब पेजचं पार्ट होतात दोन. मग हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली अशा प्रकारच्या फ्रेम तुम्ही क्रिएट करू शकता. इनलाइन फ्रेम म्हणजेच फ्लोटिंग फ्रेम म्हटलं जातं त्यांना. देन नेक्स्ट पॉईंट, इनलाइन फ्रेम्स आर ऑफन used in online advertising where the contents of the tag iframe is an advertisement from an external party. इनलाइन फ्रेम चा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या फ्रेम क्रिएट करू शकता. तर यामध्ये प्रत्येक फ्रेम ही लिंक करू शकता. मग या फ्रेममध्ये तुम्ही तुमचं जर बिझनेस असेल तर त्याची ॲडव्हर्टाईज करू शकता, किंवा एखादा व्हिडिओ तुम्हाला डिस्प्ले करायचा असेल तर तो करू शकता, इमेजेस डिस्प्ले करू शकता. वेगवेगळं जेवढं काही तुम्हाला वेब पेजमध्ये कंटेंट डिस्प्ले करायचे असेल तेवढे वेगवेगळ्या फ्रेम तुम्ही घेऊन तुमचं वेब पेज अट्रॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करू शकता. देन नेक्स्ट पॉईंट, HTML5 allow the incorporation to be seamless, means no scroll bars, borders or margins etc. HTML5 मध्ये आय फ्रेम टॅग तुम्ही वापरून त्यामध्ये स्क्रॉल बार्स, बॉर्डर्स, मार्जिन्स हे डिस्प्ले नाहीत होत. त्यामुळं तुमच्या फ्रेम फक्त डिस्प्ले होतात. देन नेक्स्ट पॉईंट, ॲट्रिब्यूट्स ऑफ आय फ्रेम टॅग. फर्स्ट ॲट्रिब्यूट SRC व्हॅल्यू आहे URL. SRC attribute specify HTML page that you want to display in the inline frame. यामध्ये तुम्ही कोणतीही फाईल लिंक करू शकता, व्हिडिओ लिंक करू शकता. त्यासाठी सोर्स म्हणून URL वापरायचा. देन नेक्स्ट ॲट्रिब्यूट हाईटची व्हॅल्यू आहे पिक्सेल. मग जेवढी फ्रेम तुम्हाला डिस्प्ले करायची आहे तेवढी पिक्सेल व्हॅल्यू तुम्ही देऊ शकता. देन विड्थमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्याची व्हॅल्यू पिक्सेल द्यायची जे तुम्हाला फ्रेमची विड्थ डिस्प्ले करू शकता. देन नेक्स्ट नेम ॲट्रिब्यूट स्पेसिफाय असाइन द नेम टू द इनलाइन फ्रेम फॉर लिंकिंग पर्पज. देन नेक्स्ट ॲट्रिब्यूट SRC डॉक आणि त्याची व्हॅल्यू आहे HTML कोड. In this specify the HTML content of the page to show in the iframe. Then next आपण एक एक्झाम्पल पाहू iframe टॅग कसा वापरायचा. टॅग डॉक टाईप HTML, देन HTML, देन टॅग बॉडी आणि iframe, देन टॅग iframe. तर iframe टॅग तुम्हाला वापरायचा तर तो फक्त बॉडी टॅगमध्येच तुम्ही वापरू शकता. देन टॅग H2 HTML iframe, देन H2 टॅग क्लोज. या ठिकाणी हेडिंग घेतलेला आहे, H2 हेडिंग घेतलेला आहे HTML फ्रेम्स. देन टॅग P पॅराग्राफ टॅग घेतलेला आहे, टेक्स्ट घेतलेला आहे आपण. दिस इज द एक्झाम्पल ऑफ iframes. देन टॅग P क्लोज. तर या ठिकाणी हा प्रोग्राम आउटपुट डिस्प्ले होताना
तुम्हाला सुरुवातीला HTML फ्रेम्स दिसणार आहे, म्हणजे हेडिंग दिसणार आहे. त्याच्यानंतर टेक्स्ट डिस्प्ले होईल. दिस इज द एक्झाम्पल ऑफ आय फ्रेम्स. देन टॅग आय फ्रेम. आता या ठिकाणी आपण आय फ्रेम टॅग यूज केला आहे, म्हणजे फ्रेम घेतलेले आहे. SRC इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा XYZ डॉट HTML डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट हाईट इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा 200 डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट विड्थ इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा 300 डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज. देन आय फ्रेम टॅग क्लोज. आता या ठिकाणी आय फ्रेम टॅग घेतलेला आहे, त्याचा ॲट्रिब्यूट घेतला आहे SRC, म्हणजे सोर्स घेतलेला आहे. XYZ डॉट HTML नावाची फाईल घेतलेली आहे आपण डायरेक्ट. आणि या फ्रेमची हाईट अँड विड्थ दिली आहे. 200 हाईट अँड विड्थ 300. आता ही 200 अँड 300 याच्यामध्येच एवढीच फ्रेम तुमची डिस्प्ले होणार. मग या ठिकाणी बॉडी टॅग क्लोज झाला. देन HTML क्लोज. आता हा प्रोग्राम इथं संपलेला आहे. तुम्ही तुमच्या फोल्डरमध्ये हा प्रोग्राम सेव्ह करायचा. ज्या ठिकाणी सेव्ह केला आहे त्या ठिकाणी राईट क्लिक ओपन विथ ब्राउझर म्हणायचं किंवा डबल क्लिक करायचं. ॲटोमॅटिक तुमचा ब्राउझरवर प्रोग्राम रन झालेला दिसेल. आता आउटपुट पाहूया प्रोग्रामचं. आउटपुट पहा. HTML फ्रेम आय फ्रेम्स हे आपण हेडिंग घेतलेलं आहे H2, ते सुरुवातीला डिस्प्ले झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण पॅराग्राफ टेक्स्ट घेतला आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ आय फ्रेम्स. आणि त्याच्यानंतर ब्ल्यू कलरचं जे तुम्हाला दिसत आहे बघा, 200 हाईट अँड 300 विड्थ, यामध्ये टेक्स्ट डिस्प्ले झालेले आहे. दिस पेज इज डिस्प्लेड इन अँड आय फ्रेम. म्हणजे या पद्धतीनं तुमच्या वेब पेजचं पार्ट होणार, 2 भाग होणार, कारण आपण आय फ्रेम इथं घेतलेले आहे. म्हणजे वेब पेज डिवाइड होणार तुमचं 2 पार्टमध्ये. देन नेक्स्ट पॉईंट. आता नवीन पॉईंट आपण शिकणार आहोत 1.11 वेबसाईट होस्टिंग. आता वेबसाईट होस्टिंगमध्ये काय येतं, तर तुमची आता वेबसाईट क्रिएट झाली आणि ती तुम्हाला ऑनलाईन इंटरनेटवर काय करायचे, लॉन्च करायचे. मग ती लॉन्च करताना काय काय करावं लागतं, त्यासाठी पहिल्यांदा होस्टिंगची आवश्यकता असते. इन दिस चॅप्टर वी हॅव सीन हाऊ टू क्रिएट ए वेबसाईट, but just creating of a website is not sufficient. One has to make the website available on the internet. These web pages are to be stored in the web servers that are connected to the internet to be made available to others. Here web host म्हणजे काय, in order to publish your website online, your business requires a web hosting service. Web hosting means is a service that allows organizations and individuals to post a website or web page onto the internet. पहाचं एक एक्झाम्पल पाहू आपण. हे एक्झाम्पल आहे वेब होस्टचं. वेब होस्टमध्ये दिलेलं आहे. त्याच्यासाठी लागणारे पहा FTP फाईल्स आहेत, ईमेल अकाउंट्स, देन वेबसाईट, देन डेटाबेस, वेबसाईट बिल्डिंग टूल्स. हे टूल्स लागतात वेब होस्टिंगमध्ये येतात. देन नेक्स्ट पॉईंट. व्हॉट इज वेब होस्टिंग? वेब होस्टिंग इज द सर्व्हिस ऑफ प्रोव्हाइडिंग स्टोरेज स्पेस. वेब होस्टिंग ही एक काय आहे, तर सर्व्हिस आहे. कशासाठी, तर जेवढे वेबसाईटमध्ये तुम्ही वेब पेजेस तयार केले ते स्टोअर करण्यासाठी स्पेस तुम्हाला दिलेली असते वेब होस्टमध्ये. देन नेक्स्ट पॉईंट. द वेबसाईट इज मेड अवेलेबल ऑन द इंटरनेट विथ द हेल्प ऑफ वेब होस्ट. देन नेक्स्ट पॉईंट. व्हॉट इज द वेब होस्ट? वेब होस्ट म्हणजे काय? द कंपनीज दॅट प्रोव्हाइड्स वेब होस्टिंग सर्व्हिसेस आर कॉल्ड वेब होस्ट. वेब होस्ट ओन अँड मॅनेज वेब सर्व्हर्स. म्हणजे काय, तर व्हेन इंटरनेट A web host or web hosting service provider is a business that provides the technologies and services needed for the website or web page to be viewed in the internet. So when internet users want to view your website, all they need to do is
type your website address or domain name into their browser. Then तर या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे पहा. वेब होस्टमध्ये काय येतं, वेब होस्ट, शेअर्ड इंटरनेट, VPN सर्व्हर, देन क्लाउड, डेडिकेटेड. आता हे पुढच्या आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघणार आहोत. व्हेन इंटरनेट युजर्स want to view your website, all they need to do is type your website address or domain name into their browser. Then computer will then connect to your server and your web pages will be delivered to them through the browser. Then next point, there are types of वेब होस्टिंग. आपण वेब होस्टिंगचे 3 प्रकार असतात. फर्स्ट आहे शेअर्ड होस्टिंग. शेअर्ड होस्टिंग मीन्स आपण फाईल्स एकमेकांना शेअर करतो, मोबाईल थ्रू, कॉम्प्युटर थ्रू, फोटो शेअर करतो, PDF फाईल असतील, व्हिडिओज असतील, असे शेअर करतो. त्या पद्धतीनंच शेअर होस्टिंग असतं. युअर अँड अदर वेबसाईट ओनर शेअर्ड वन सर्व्हर, दॅट्स लाईक. देन सेकंड फ्री होस्टिंग, देन थर्ड डेडिकेटेड होस्टिंग. असे 3 प्रकारचे वेब होस्टिंग असतात. आता वन बाय वन आपण पाहू. फर्स्ट शेअर्ड होस्टिंग. शेअर्ड होस्टिंग म्हणजे काय, इट इज द कोस्ट इफेक्टिव्ह, इट गिव्स डोमेन नेम टू युअर वेबसाईट अँड ही शेअर्ड वेब होस्टिंग. आता शेअर्ड वेब होस्टिंगमध्ये खूप फायदे असतात. युअर अँड अदर वेबसाईट ओनर्स शेअर्ड वन सर्व्हर. These include sharing the physical server and the software application within the server. Shared hosting services are affordable because the cost to operate the server is shared between you and the other owners. म्हणजे काय, तर आता होस्टिंग करायचं, वेबसाईट लॉन्च केल्यानंतर होस्टिंग लागतं, म्हणजे सर्व्हर लागतो तुम्हाला. त्यासाठी तुमच्याकडं म्हणजे जर तुमचे पार्टनर असतील तर त्यांच्यामध्ये तुम्ही शेअर करून घेऊ शकता. यामुळे प्रत्येकाला कॉस्ट कमी पडते आणि शेअरिंग केल्यामुळं प्रत्येकाचा वेळ पण वाचतो आणि प्रत्येकावर जबाबदारी पडते आणि इट गिव्स डोमेन नेम, एक डोमेन नेम तुमच्या वेबसाईटला मिळतं. ते नेक्स्ट फ्री होस्टिंग. फ्री होस्टिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे. There are some hosting websites which provide you free hosting of the website for limited period of time. आता यामध्ये फ्री होस्टिंग असतं. फ्री होस्टिंग हे तुम्हाला लिमिटेड टाईमसाठी दिलेलं असतं अवेलेबल करून. या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही वेबसाईटची ट्रायल घेऊ शकता, लॉन्च करू शकता, म्हणजे तुमची वेबसाईट कशी आहे. तर या पद्धतीने बघा फ्री वेब होस्टिंग अँड डोमेन रजिस्ट्रेशन कसं आहे ते दाखवलेलं आहे. देन नेक्स्ट पॉईंट थर्ड डेडिकेटेड hosting. These are paid hosting servers for large websites. जर तुमची वेबसाईटची साईजवर पण अवलंबून असतं. जर मोठी वेबसाईट असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त पेड करावं लागतं. सर्व्हर पण तुम्हाला तेवढ्याच पद्धतीचा घ्यावा लागतो, कारण वेबसाईट चालवण्यासाठी सर्व्हरची सुद्धा काम करण्याची क्षमता अतिशय महत्त्वाची असते. डेडिकेटेड वेब होस्टिंग यामध्ये बघा 2 सर्व्हर दाखवलेले आणि 1 कॉम्प्युटर. त्यामुळं युजर्स असतात, व्हिजिटर्स असतात, याची जास्त तुमच्या सर्व्हर लोड येणार नाही. त्यासाठी तुम्हाला जास्त चार्जेस द्यावे लागतात. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण वेब होस्टिंग ही अतिशय महत्त्वाची माहिती पाहिली. या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. देन थँक्यू. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.